एक मोठी बातमी आपण बघूयात। लैंगिक शोषणामधल्या आरोपींना पॅरोल देऊ नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये हे निर्देश दिलेले आहेत। विधी आणि न्याय विभागाला मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेले आहेत। लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामधील 80 ते 90% आरोपी हे पॅरोलवरचे असतात आणि त्यामुळे महत्त्वाचे निर्देश सध्या थेट मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देतात। अभिषेक, नक्कीच लैंगिक प्रकरणातील जे आरोपी आहेत ते साधारणपणे 80 ते 90% जे आरोपी आहेत ते आपल्याला पॅरोलवर पाहायला मिळत असतात। 2014 ते 2019 दरम्यान जेव्हा फडणवीस सरकार होतं तेव्हा एक कायदा अस्तित्वात आलेला होता। तो 2 ते 3 वर्ष आपल्याला अस्तित्वात असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर तो न्यायालयाकडनं रद्द करण्यात आलेला होता आणि त्यामुळे एकूणच जे आता पॅरोलवर आपण हे पाहतो, आरोपी पाहतो, ते तोच गुन्हा लैंगिक शोषणाचा करताना दिसत आहेत आणि त्यामुळे सरकारकडनं कुठेतरी कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत। या संदर्भातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेले आहेत की पुन्हा अशा प्रकारचा कायदा जो आहे तो अस्तित्वात आणण्यासाठी ही पावलं उचलण्यात आलेली आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तशा प्रकारचा निर्णय झालेला आहे आणि विधी व न्याय विभागाला निर्देश देखील देण्यात आलेले आहेत की अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी पुन्हा एकदा नियोजन करावं। त्यामुळे एकूणच लैंगिक शोषण जे कायदा आपल्याला या अगोदर पाहायला मिळाले होतं, जो अस्तित्वात होता तशाच प्रकारचा कायदा पुन्हा एकदा अस्तित्वात आणण्यासाठी फडणवीस सरकार हे प्रयत्न करणार आहेत। एकूणच जे आरोपी आहेत त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आक्रोश असेल किंवा तीव्र चीड असेल नागरिकांची, ती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे एकूणच अशा प्रकारचा निर्णय हा घ्यावा कुठेतरी, अशा प्रकारचा दबाव देखील सरकारवर आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि तशाच प्रकारचे निर्देश देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिल्याचं दिसतंय। अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी। तर लैंगिक शोषणामधल्या आरोपींना पॅरोल देऊ नका असे स्पष्ट निर्देश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हे निर्देश देण्यात आलेले आहेत। लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामधील 80 ते 90% आरोपी हे पॅरोलवरचे असतात आणि त्यामुळे हे निर्देश देण्यात आले। पुन्हा एकदा आपण अभिषेककडे जाऊयात, याविषयीचे आणखी अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक, खरं तर नसरापूरची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे, किंबहुना या आठवड्याभरामध्ये तशाच काहीशा घटना समोर येत आहेत आणि या सगळ्या घटनांमधली जी संवेदनशीलता आहे, जो उद्रेक लोकांमध्ये होतोय, हे बघता हे निर्देश देण्यात आलेले आहेत। नक्कीच एकूणच मागील काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना ह्या घडताना दिसत आहेत आणि लोकांचा देखील आक्रोश हा मोठ्या प्रमाणात प्रकर्षानं दिसतो आहे। एकूणच गावबंद आंदोलन असेल किंवा नागरिक देखील रस्त्यावर उतरताना दिसत आहेत। एकूणच ज्या प्रकारे नसरापूरच्या चिमुकलीवर आपल्याला सगळा प्रसंग ओढवताना दिसलेला होता आणि त्यामुळेच जो उद्रेक आहे नागरिकांचा तो देखील मोठा आहे आणि त्यामुळेच कुठेतरी सरकार देखील संवेदनशील निर्णय घेण्याच्या तयारीत आपल्याला दिसत आहे। एकूणच अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जे लैंगिक प्रकरणातील जे आरोपी असतात साधारणपणे 80 ते 90% हे आरोपी आपल्याला पॅरोलवर पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे एकूणच जी घटना आहे अशा प्रकारच्या घटना ते वारंवार आपल्याला करताना दिसतात। कुठेतरी हेच आरोपी आहेत ते पुन्हा तशाच प्रकारच्या घटना किंवा जो एकूणच गुन्हा आहे तो करताना दिसतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये, त्यांना पॅरोल मिळू नये अशा प्रकारचं नियोजन देखील 2014 ते 2019 या दरम्यान आपल्याला देवेंद्र फडणवीस सरकारनं केल्याचं दिसलेलं होतं। तशा प्रकारे कायदा देखील अंमलात आणलेला होता, मात्र या प्रकरणी न्यायालयाकडनं तो रद्द करण्यात आला आणि एकूणच जे आधीचं नियोजन होतं तशाच प्रकारचं नियोजन हे करण्यात आलेलं होतं। मात्र ज्या प्रकारे सध्याचा उद्रेक नागरिकांचा दिसतो आहे, ज्या प्रकारे घटना वारंवार घडता आहेत आणि तेच गुन्हे हे पॅरोलवर होताना दिसत आहेत, अशा वेळी कुठेतरी कायदा हा कडक करणं हे देखील गरजेचं होतं। तोच कायदा पुन्हा एकदा अंमलात आणण्याची तयारी। सध्याच्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती हा एक निर्णायक ठरणारा मुद्दा आहे। धन्यवाद अभिषेक माहितीसाठी। दरम्यान नसरापूर प्रकरणावरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील जोरदार टीका केली आहे। तो नराधम आहे, तो अजूनही